अहो शेतकरी बांधवांनो, ऐकलं का? हा खरा चॅम्पियन, अजित चॅम्पियन. गडदलाल रंग, अंडाकृती आकार, 65 ते 70 दिवसात पहिली तोडणी आणि जबरदस्त टणकपणा, 10 ते 15 दिवस टिकवण्याची क्षमता. हा वाण खास का आहे? थेट शेतकऱ्यांच्या तोंडून. माझं नाव रामनाथ बाबुराव राडे, पिंपळगाड उपरा, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तुमच्या एरियात ज्या बाकीच्या आता व्हरायटी लावलेल्या आहे त्याच्यात आणि याच्यात तुम्हाला काय म्हणजे फरक काय वाटतं? लय डिफरन्स आहे, लय मोठा डिफरन्स. या मालाची क्वालिटी ते सगळं म्हणलं ना, लय मोठा डिफरन्स. एक नंबरचा क्वालिटी चालणारी व्हरायटी माझ्या दृष्टीने. आम्ही लागवड केल्याननंतर किती दिवसात सुरू झाला? तर 70 ते 75 दिवसात पहिल्या 75 दिवसात झाला. आतापर्यंत ह्या प्लॉटवर किती तोडे झाले तुमचे? या 2 तोडे झाले. 2 तोडे झाले. आता तिसरा तोडा साधारणतः किती दिवसात येईल? आता ते 2 दिवसांना अजून तोडायचं. अजून 2 दिवसानंतर तोडायचं. बाकीच्या व्हरायटीला टिपका म्हणा, ते जास्त पाऊस झाला का टिपक्याचा परिणाम, ते व्हरायटी सण करीत नव्हत्या, फुलगड येते. हिचे सेटिंगचं प्रमाण व्यवस्थित आहे आणि पावसाच्या काळामध्ये दमदार व्हरायटी आहे. जोरो मेंटेनन्स मी म्हणलो ना, असं समजायचं का आता कोणत्या प्रकारच्या व्हरायटीला मेंटेनन्स आहेच आहे, पण इतर तुलनेच्या समजायचं का 30-40% तर हिला मेंटेनन्स कमी. मी आता चालू वेळेस ना 27 काडी लावावी लागवड होती आणि पहिल्या वेळेस माझ्या हिशोबाने मी 1 बिघ्यामध्ये 3000 काडी बसवली होती. बरोबर. तर 100, 110, 120 अशी चौथ्या दिवसाला मी तोडा करायचो. तर माझा लमसम शेवटपर्यंत ॲव्हरेज मला तिच्यावाला 1000 ते 1200च्या आसपास मला भेटला असं मी पूर्ण कॅल्शियम नाही केले, पण 1000-1200 जाळी पूर्ण कॅरेट मला तिनं माल पूर्ण निघाला तिच्यावाला. 1200 कॅरेट तुम्ही जे आहेत हा एका बिघ्यामध्ये तर पूर्ण काढले तिच्यावाला. पण विषय असा झाला की त्या पिरियडला माझ्यावर क्षेत्र आहे ना, जे अर्ध क्षेत्र थोडंसं उपळाट पद्धतीचं उपळाट पद्धतीचे, त्या बाजूला उपळाट पद्धतीचं असल्यामुळे ना त्या बाजूला थोडेसे झाडं कमकुवत राहिली आणि ज्या बाजूचं उपळाट नव्हतं ना तिकडच खरा माल निघाला. जेणेकरून जर पूर्ण प्लॉट जर सारखा जर उपळाट नसताना तर मग पूर्ण ॲव्हरेज असं समजायचं का 1500च्या आसपास आपल्याला टार्गेट झालं असतं, भेटलं असतं. म्हणजे एकंदर जर बघितलं चॅम्पियन हे नावाप्रमाणे चॅम्पियन आहे. चॅम्पियन. मग ते पावसाळ्यात लावाली तर दुसऱ्या खरीप रब्बीमध्ये तुम्ही लावली तरी काय अडचण नाही. ते तुमचं बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बुरशीला करप्याला बळी पडत नाही काही. म्हणजे इतर जर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगायचं असेल, रोग प्रतिकार शक्ती कमी आहे, रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, चांगली म्हणजे एवढं तिला ते नाही लागत, फवारणी जास्त लागत नाही. आता एक जे आहे तुमचं आता नाव परत सांगा आणि नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9284 86 54 72. कॉल केला तरी चालेल.